नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय आहे, यंदा रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे, यंदाही राहणार आहे भद्राचं सावट, भद्रा काळात का राखी बांधू नये याबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याबद्दल माहिती घेऊया। रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण, बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन। या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे, त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत। रक्षाबंधनचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी 1:30 ते रात्री 9:08 पर्यंत आहे। रक्षाबंधनच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता। यंदा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे, त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे 5:53 ते दुपारी 1:32 पर्यंत असणार आहे। ही भद्रा पाताळची आहे। अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते, ती शुभ मानली जाते। मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे। काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते। भद्रात राखी का बांधू नये? भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकाळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, त्यामुळे रावणाचा नाश झाला। भद्रकाळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते। त्यामागे एक आख्यायिका अशीही आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते। भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता। ती प्रत्येक शुभ कार्य, पूजा, यज्ञ यात व्यत्यय आणत असे। न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे। असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही। त्यामुळे भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही, त्याचे परिणाम अशुभ मानले जातात। राखीच्या धाग्याला रक्षासूत्र म्हणून संबोधलं जातं। राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येत आहे। दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या परस्पर प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे। या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात। हिंदू धर्मात रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे। भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो। रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि मिठाई देते। या दिवशी भाऊही आपल्या इच्छेनुसार बहिणीला भेटवस्तू देतो। यासोबत या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते। श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे। याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात। समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनचा सणही साजरा केला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनबद्दल माहिती घेतलेली आहे। रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, भद्रकाळाची वेळ कधी असणार आहे, भद्रकाळात राखी का बांधू नये याबद्दल माहिती घेतलेली आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।